सो एव्हरीवन, हाय हॅलो नमस्कार. वृषाली सातपुते ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपले व्हिडिओ पाहता आलात आणि त्या तुमच्या आशीर्वादामुळे मला ही नवीन व्हिडिओ काढण्यासाठी खूप उत्साह आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की उद्या मी एक इव्हेंट तुम्हाला नक्कीच सरप्राईज आहे. खूप लांब आहे इव्हेंट, सकाळचा 7चा कॉल टाईम आहे. खूप सारे असे सेलिब्रिटी येणार आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये काय युनिक घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे आणि ते तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला, आता उद्याच्याला आम्ही सकाळी 7 वाजता निघणार आहे आणि खरं तर खूप लांब इव्हेंट आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. त्या इव्हेंटमध्ये नक्कीच माझ्या नवीन सेलिब्रिटी किंवा आमचा शो कसा होतो आहे, आम्ही कसे प्रवासात मस्त एन्जॉय करत निघणार आहे आणि आपलं चॅनल मॉनिटाईज होण्याच्या थोडंसं एक कमीत कमी 20 सबस्क्राईब फक्त बाकी आहेत. तर चला, उद्या भेटूया. बाय. हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि आता आम्ही सकाळी 7 वाजता निघालो आहे. कॉल टाईम सकाळचे 7 होता, मी तुम्हाला ते सांगितलं होतं. आणि खरं तर सकाळी घरातून निघताना मला काय व्हिडिओ काढायला जमलं नाही, कारण मी जरा उशिरा उठले, त्यामुळे मला काय लेट झालं होतं येण्यासाठी. तर आता मस्त गाडीमध्ये आपण आलो आहे. आता जरा झोप झालेली नाही आहे, रात्री जरा उशिरा झोपल्यामुळं. तर आता मस्त आराम करायचं चाललं आहे. आता आराम करून मस्त शोचा आनंद तुम्हालाही दाखवणार आहे आणि मस्त मजाक मस्ती धमाल होणार आहे. बघा, आता मस्त आम्ही शुभांगी भारतीताई हडपसरमध्ये बसल्यात. भारतीताईंनी आपल्या सगळ्या फ्रेंड्सला हाय म्हटलेले आहेत. सो हाय. हा तसाच ब्लॉग मस्त राहणार आहे आणि मग फुल आम्ही एन्जॉय करत निघणार आहे पुढं. तुम्हाला आता आमच्या बसमध्ये बसलो आहे. आता चला, निघालो आहे आता आम्ही. आणि त्या एव्हरीवन, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सकाळचा 7चा कॉल टाईम होता. भारतीताई हडपसरमध्ये बसणार होत्या गाडीमध्ये, पण आम्हाला खूप लेट झाल्यामुळे भारतीताईंना म्हणलं, ताई सॉरी, चुकी मागते, पदरात घ्या. ताई म्हणलं, इट्स ओके बेटा, चलता है, आपने लोग हे तो रहता है ऐसा. तर थँक्यू ताई समजून घेतल्याबद्दल. चलो, आता आम्ही जरा थोडा आराम करतो आणि पुढचा प्रवास तुम्हाला नक्की दाखवाल. किती वाजले शुभांगी? 12:30. तरी अजून जेवण. तो एव्हरीवन, आता आम्ही बसमध्ये बसलो. खरं तर खूप भूक लागली होती. टोल नाक्यावरती माहिती आहेत ना तुम्हाला की बॉब्या वगैरे विकायला असतात. तर मग आम्ही सगळ्यांनी बॉब्या वगैरे घेतल्या होत्या. भूक लागल्यामुळे आम्ही सगळ्यांनी ते स्टॉक काढला आमचा खायचा आणि मग चालू झालो आम्ही खायला बॉब्या वगैरे. पण बॉब्या खराब लागत होत्या. भारतीताईंनी फॅन ते सो फायनली आम्ही जेवण करायला थांबलेलो आहोत. तुम्हाला तर माहिती आहे, सकाळी 7 वाजता आम्ही चहा पिऊन घराच्या बाहेर पडलेलो आहोत. उशीर तर खूप झाला होता, 2 वाजले होत्या. म्हणून जेवणाचा टायमिंग खरं तर डेंजर. आता भूक लागली होती. त्यात छोटा पॅकेट बडा धमाका स्वाती पंढरपूरकर ह्या तिथून बसणार होत्या आणि त्या आल्या होत्या जेवणासाठी. थांबल्या होत्या दोघंजण. खूप वेळ झाला ह्यांना पण येऊन तिथं. तर टीना चालले, टीनाची तिची मस्ती नेहमीप्रमाणे आमच्या ग्रुपमध्ये चालूच असतं ह्यांचं. हे ताईला असं वाटलं होतं की आम्ही भिगवणला थांबू, पण आता मच्छी खाऊ पण प्लॅनिंगचं सगळं विस्कटलेलं आहे. आणि आता आम्ही व्हेज, आणि हॉटेल असं आहे की प्युअर व्हेज. तर माशाचा विषय काय, वास पण नाही येणार आहे. तर त्यामुळे ताई, काय फिलिंग आहेत सध्या तुमच्या माशाच्या फिलिंग काय आहे? पुढे खाऊ आपण. ओके, त्या म्हणतात ते पुढं खाऊ. म्हणजे बहुतेक मला असं वाटतं येताना आम्ही 4-4:30 वाजता पहाटेच्या माशांचे बहुतेक आम्हाला सापळेच मिळणार आहेत. चला, विषय झालेला आहे माझं. आज ब्लॉगिंगचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि शुभीमुळं माझं काम सोपं झालंय. त्यामुळं आज मी ताईंना पार्टी दिली, शेवभाजी. थँक्यू सगळ्यांना. कष्ट माझं फळाला आलं. ब्लॉगिंग चॅनल माझं मॉनिटाईज झालं. धिंगाणा विषय टॉपचा. आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि चॅनल मॉनिटाईज कसं झालं, कारण आपल्या ग्रुपचे फक्त 20 सबस्क्राईब राहिले होते. 20 सबस्क्राईब आपल्या ग्रुपमध्येच 20 जण होते. सगळ्यांच्या फोनमधून आपलं चॅनल सबस्क्राईब करून आपण चॅनल मॉनिटाईज केलेलं आहे. आणि त्याच आनंदात
आपण पार्टी दिलेली आहे सगळ्यांना, आपल्या भाऊ लोकांना. चला सगळ्यांनी आपला मोबाईलमधून आपलं तर फ्रेंड असाच सपोर्ट करत राहा. भाई लोक आपले साथ आहे तर आपल्याला काही भ्यायची गरज नाही. वजनापेक्षा तिच्या बॅगा जास्त मोठ्या आहेत. नेक्स्ट टाइम काहीतरी करावं लागणार आहे. सरीला 2 स्टँड असले तर द्या ना, म्हणजे पायाला जरा थोडी तेव्हानी मला देणगी दिलेली आहे तेवढीच. माझी रूम तेवढीशी आहे, माझी रूम बघा. माझ्यावर हे लोक अत्याचार करतात. ही लोक अत्याचार करतात. बघा आमच्या घरात येऊन असं घाण करून जाते लहान लेकरासारखं. हे कोणी आणलं होतं कोंबड जर कळत नाही का? टीनाला तिला ह्यांची आठवण येत आहे. हा तुमचे हे खात असतील आय लव्ह यू वाले पोंगे, म्हणूनच तू घेतले पोंगे. त्यांच्यासाठी घेऊन जा. पोंगे कशी केले आमचे पोंगे. हे आमचं पिल्लू बघा. ह्या सगळ्या जणी अशा बसलेल्या आहेत, त्यांना काही काम नाहीये. हिला तर काहीच काम नाहीये. हिला काहीच काम नाहीये. हिला काहीच मला काही काम नाहीये, फक्त एकटीला काम आहे. सगळे एवढे लोक. तर एव्हरीवन सगळेजण आता विश्रांतीची गरज आहे. जेवण मस्त दबाकी केलेलं आहे, पार्टी पण मस्त झालेली आहे आणि आता आम्ही झोपायची सोय करतोय. कारण का की अजून कमीत कमी आम्हाला 4 तासाचा प्रवास होता. 4 तासाचा प्रवास झाल्यानंतर फायनली आम्ही गावात पोहोचलेलो आहोत आणि त्या लोकांनी मस्त आम्हाला चहाची सोय केलेली आहे. चहा वगैरे आम्ही सगळेजण घेत आहोत. व्हिडिओज काढले एकदम मस्त व्हिडिओ आहे. हे बघा माझा हाल कसं झालं. फक्त व्हिडिओमुळे हे हाल असं झालं. मस्त रान भेटलं होतं. एवढं भारी वाटतंय, खूप छान वाटतंय इथं. वातावरण एकदम भारी आहे. आणि आमच्या ताईचे व्हिडिओ पण 1 नंबर आले. लाईक कमेंट शेअर करा. फोटो काढायचं तर चला 1 मिनिट थांबा. ताईचे फॅन आले त्या साईडला, तुम्ही बघू शकतात. हे बघा आता ते फोटो काढणार आहे. तर एव्हरीवन आपले फॅन भेटलेले आहेत गावामध्ये. मस्त त्यांच्या आशीर्वादामुळेच आपले चॅनल मस्त चालू आहेत, इन्स्टा पण यूट्यूब पण. तर असाच सपोर्ट करत राहा सगळ्या फ्रेंड्स लोकांना आणि मित्रांनो आणि भावांना. तर तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही 4 लोकांपर्यंत पोहोचतोय आणि आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ काढण्याचं एक प्रोत्साहन मिळतं आहे. आणि त्याच तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला अजून एक नवीन एनर्जी तयार होती आहे. तर असाच सपोर्ट करत राहा एव्हरीवन. तर नमस्कार मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं आमचा इव्हेंट तर चालू होऊन कमीत कमी माझे 2-3 एंट्री झालेले आहेत. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की भरपूर असे सेलिब्रिटी येणार आहेत, पण त्यातले मीही गडबडीत असल्यामुळे मला काही जमलं नाही व्हिडिओ काढायला. त्यात माझं सगळ्यात फेवरेट गाणं, फर्स्ट गाणं आराधीन झाले त्याच्या सिंगर म्हणजेच राधा खुडे ह्या मला भेटलेल्या आहेत. आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती की त्यांना भेटायचं आणि त्यांची भरपूर अशी गाणी टॉपची झालेली आहेत. सगळ्यात व्हायरल गाणं पाटलाचा बैलगाडा हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि अशी टॉपची गाणी भरपूर आहेत त्यांची. तर आज त्यांना भेटले, खरंच खूप छान वाटलं. आणि असा योग कधी आला नव्हता, तो आज आला. तर शो छान झाल्यामुळे त्यांनी खरंच मस्त सत्कार वगैरे केला. आणि बघू शकताय तुम्ही की मस्त. चला तुमचं अभिनंदन, तुम्ही कार्यक्रम खूप सुंदर केला होते. खरं तर हा इव्हेंट मला नशिबाने मिळाला, कारण येडेश्वरीचं आणि तुळजाभवानीचं वर्धापन दिनानिमित्त त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. तुम्ही मूर्त्या पाहू शकताय की इतक्या प्रसन्न मूर्त्या आहेत आणि त्यांना साक्षात येडेश्वरी देवी प्रसन्न झालेली आहे. त्या निमित्त त्यांनी खरंच एवढा मोठा कार्यक्रम केला होता. भव्य दिव्य स्वरूपात त्यांनी मस्त जेवणाची सोय 4-5 कार्यक्रम ठेवले होते. पुणे ते धाराशिव पर्यंतचा प्रवास खरंच खूप असं जाणवलंच नाही की एवढ्या लांबून आलो आहे. मूर्त्यांकडे पाहून आमचं खरं तर मन एवढं प्रसन्न झालं होतं की आम्हाला काहीच छिनवाटा राहिला नाही. आणि त्यात त्यांनी तिथं आमचं मस्त असं सत्कार केला मंदिरामध्ये पण. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर असेच नवीन व्हिडिओ घेऊन येते. बाय.